कोल्हापुरातल्या नांदणी गावची लेक माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ही वंतारामध्ये गेल्यापासून गाव एका वेगळ्याच विरहाचा सामना करतंय। आपल्या लेकीला परत आणण्यासाठी गावकऱ्यांनी मोठा लढा देखील उभारलाय। आता त्यांना सरकारचीही साथ मिळताना दिसतेय। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापुरातलं अवघं गाव रडू लागलं। कार्यक्रम होता त्या हत्तीणीच्या निरोपाचा। कोल्हापूर पासून साधारण 35 किलोमीटर असलेलं नांदणी गाव आणि गावची महादेवी हत्तीण। 28 जुलैला महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये नेण्यात आलं। महादेवी आणि गावकऱ्यांच्या ताटातुटीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता। पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हत्तीणीला घेऊन जात असताना काहींनी याला विरोध दर्शवत गाड्यांची तोडफोड केली, राडा घातला। निरोपा वेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या, तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या। आता याच संघर्षातून महादेवीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि स्थानिकांच्या या प्रयत्नांना आता बळ मिळालंय, ते राजकीय इच्छाशक्तीचं। एकीकडे महादेवीसाठी कोल्हापूर तापलेलं असताना दुसरीकडे गुजरातमधील वनताराकडून सातत्याने माधुरी हत्तीणीचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत। वनतारामध्ये माधुरी हत्तीणीचा दिनक्रम कसा आहे हे दाखवले जात आहे। ज्यांनी आतापर्यंत या हत्तीणीला प्रेम दिलं आणि तिची काळजी घेतली आहे, त्यांना वनतारा प्रशासनाकडून अगदी तशाच पद्धतीनं काळजी घेणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र काहीही झालं तरी महादेवीला कोल्हापुरात आणणारच असा चंगच बांधलेल्या कोल्हापूरवासियांनी सरकार दरबारी हा मुद्दा मांडला आणि महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली। कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींबरोबरच या नांदणी मठातील महंतही या बैठकीकरिता उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडणार अशी ग्वाही दिली। काय म्हणाले मुख्यमंत्री? 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात। हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा। मठाने एक याचिका दाखल करावी। राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि सुप्रीम कोर्टात ही भूमिका मांडेल। नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच HPCनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार। ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे। पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याचे हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या। ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं ते हा निर्णय झाला। कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे की ही जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे। महादेवीसाठी आता सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर वासियांच्या या लढ्याला आता राज्य सरकारचीही साथ मिळाल्याने आता महादेवी लवकरच कोल्हापुरात परतणार अशा आशा नागरिकांमध्ये पल्लवित झाल्यात। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।